तर यानंतर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा आणखीन एक घोटाळा पुढे आलेला आहे। पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आणि हे सर्टिफिकेट मिळवताना पूजा खेडकर यांनी त्यांच्याकडे आधीच कुठलंही अपंगत्व प्रमाणपत्र नसल्याची माहिती दिली आहे। खेडकर यांनी याआधी UPSC ला अपंगत्वाची 2 प्रमाणपत्र दिली आहेत। याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी UPSC मध्ये IAS पद मिळवलं। पूजा खेडकरांनी 2 प्रमाणपत्र देऊन UPSC ची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप होतोय। 24 तासात हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळालेलं आहे। ते कसं मिळालं याची चौकशी झाली पाहिजे। पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे सगळं डावलून कसं काय प्रमाणपत्र दिलं आधीची चौकशी न करता यांनी 3 पत्ते दाखवले। या प्रमाणपत्रासाठी चौकशीसाठी बोलवलं असलं तरी हा प्रकार पाहता त्यांना पुन्हा IAS ठेवणं किंवा या सरकारी नोकरीमध्ये ठेवणं योग्य होणार नाही। हे खरं तर हे जे काही झालेलं आहे हे फौजदारी पात्र गुन्हे आहेत, त्याच्यामुळे पोलिसांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे।